हेलो हेलो सुंदर ते ध्यान उभी विटेवरी सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटवरी हे मुनिया करकटवरी हे मुनिया सुंदर
हॅलो. तुका माने माझे हेची सर्व सुख, तुका माने हेची सर्व टाळकरी तुका माने माझे हे सर्व सुख, तुका माने माझे हे सर्व सुख, तुका माने माझे हेची सर्व सुख, तुका माने माझे हेची सर्व सुख, सर्व सुख तुका माने माझे सर्व सुख, तुका माने माझे हे सर्व सुख, पाहिना त्रिमुख आवडीने, पाहिना त्रिमुख आवडीने, तुळसी हार गळा काढते तांबर, तुळसी हार गळा काढते तांबर, पाहिला श्रीमुख आवडीने, पाहिला श्रीमुख आवडीने, तुझे हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर ज्ञान, आवडे निरंतर हे ज्ञान, तुळसी हार गळा काढते तांबर, तुळसी हार गळा काढते तांबर, आवडे निरंतर हे ज्ञान, आवडे निरंतर हे ज्ञान, तुझे हार गळा कासे पीतांबर, तुझे हार गळा कासे पीतांबर, ओ पार कुमारी हरि 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 कुमारी, पार कुमारी, हरि हॅलो हरी हॅलो हॅलो हरी राम कृष्ण हरी जय
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण रूप पाहतालोच रूप पाहतालोच रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप हरि रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हाय म्हणला विठ्ठली आवडी म्हणला विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे मन विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय राम। हरि क्षणभरी आम्ही सोशिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले क्षणभरी वाईट आम्ही सोचिले वाईट सांडिल्या विठ्ठल सुख सांडिल्या विठ्ठल सुख क्षणभरी आम्ही सोशिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साजिल्या विठ्ठल सुख साजिल्या विठ्ठल सुख सांड मांड मरती केले बराबरी सांड मांड मागे केलं बरोबर आजचे परे सुखाचे आजचे परे सुखाचे तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिल अनंताची पाय राहिल अनंताची पाय सांडे मांडे मागे केला बरोबरी सांडे मांडे मागे केला बरोबरी आजचे पडे चुकाचिया आजचे पडे चुकाचिया हरि जय हो रुमाई हो पार रुमाई हो पार हे 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 हो पार रुमाई हो पार हो पार रुमाई हो पार हो पार रुमाई थाप द्या बरं क्षणभरी आम्ही सोसिले वाईट
मागे सांडी मागे केला बरोबरी अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची दुःखाची हे अधिकची परी दुःखाची दुःखाची अधिकची परी अधिकची परी
हला हला विठ्ठल 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 हला क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुखाची या, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. विठ्ठल ओम नमो जिजात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुच गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु, अवधारी जोजी, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू, विवेकावरी पांडुरंगा गारू प्रधान
त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे गावी केला वास त्यांशी नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूत तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो राम आचरण चरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या जवाता भजनावर सुपटा हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या जवाता भजनावा सुभद्रा क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अविट निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाचिया संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंग परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी आणि या सृष्टीतील एक जीव एक व्यक्तिमत्व नवे नवे एक माता तत्व असणाऱ्या कैलासवासी सुमनबाई केशव बोडके या मातोश्रींना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या मुलांनी सुंदर हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मातोश्रींच्या पाठीमागचा परिवार जर बघितला तर त्यांचे पती श्री केशव भिकाजी बोडके, मुलगा बाळू केशव बोडके, सावळीराम केशव बोडके, त्याचप्रमाणे मुलगी रोहिणी संतोष आव्हाड, पुतण्या कमळाकर विश्वनाथ बोडके, सुनबाई अलका बाळू बोडके, सुरेखा शांताराम बोडके, जयश्री निवृत्ती बोडके, त्याचप्रमाणे दीर शरद भिकाजी बोडके, जाऊबाई सुरेखा शरद बोडके, मुलगा शांताराम केशव बोडके, पुतण्या शिवाजी विश्वनाथ बोडके, त्याचप्रमाणे समाधान शरद बोडके, सुनबाई मनीषा सावळीराम बोडके, नातू रोहित बाळू बोडके, सिद्धांत निवृत्ती बोडके, नात काजल संतोष आव्हाड आणि समस्त बोडके परिवार असा या मातोश्रींचा परिवार आहे. या सेवेकरता उपस्थित असलेले सर्व गुणीजन यामध्ये सुंदर अशी चाल तुम्ही ज्यांची प्रथमता ऐकलेली आहे, हरिभक्तपरायण प्रवीण महाराज कोकाटे, त्याचप्रमाणे पंढरी महाराज गरकळ, अतिशय सुंदर आवाज दोघांचाही आहे. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गरकळ, मयूर महाराज पांडे, मयूर महाराज आणि आमचे पितृतुल्य असणारे सदैव आमच्याकडे ज्यांचं लक्ष असतं असे आमचे शिवाजी बाबा. कुठेही कीर्तनाला मी असो बाबा हजर असतात. बाबांचं खूप प्रेम आमच्यावरती आहे. बाबाही या ठिकाणी आहे, त्यांनाही नमस्कार करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुंदर अशी सिस्टम आहे. कारण महाराज किती हुशार असो, किती महाराजांचा आवाज सुंदर असो, गायक मोठा असो, मृदुंगाचार्य मोठा असो, पण ते सादर तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सिस्टीम चांगली असेल. काल कार्यक्रम केला ती सिस्टीम आणि ही सिस्टीम थोडा बदल झाला की वाटतं.
आणि सुंदर अशी सिस्टीम भाऊंची आहे, त्यांनाही मी नमस्कार करते. उपस्थित असलेले सर्व तुम्ही श्रोते, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उभे बसलेले सर्वच या ठिकाणी सर्वांना मनापासून अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आज या ठिकाणी ज्या मातोश्रींचं श्राद्ध आहे, माणसाच्या जीवनातून आई आणि वडील निघून जाणं ही फार मोठी दुःखाची बाब असते. जगामध्ये गेलेल्या वस्तू माणसाला पुन्हा पुन्हा मिळतात. एखाद्याची पत्नी सोडून गेली तर दुसरी करता येते, एखाद्याचा मित्र सोडून गेला तर दुसरा करता येतो. पण जगामध्ये दोनच पात्र अशी आहे, एकदा की आपल्या आयुष्यातून निघून गेले की पुन्हा ते मिळू शकत नाही. ते दोन पात्र म्हणजे एक आहे आई आणि दुसरे आहे वडील. सुभाषितकार आपल्याला समजावून सांगतात की बाबांनो, जेव्हा आपल्याकडे भरपूर संपत्ती असते, भरपूर धन दौलत असतं, तेव्हा सर्व आप्तेष्ट नातेवाईक गणगोत सगळे आपले असतात. पण ज्या दिवशी आपल्याकडे दुःखाचा प्रसंग असतो, आपल्याबरोबर दुःख आणि दुःखच जेव्हा असतं, अशा दुःखाच्या क्षणी आपल्यासोबत कोण असेल तर आपल्यासोबत फक्त आपले आई आणि वडील असतात. सुभाषितकार समजावून सांगतात, सुखा धावतील सगळे दुःखामागे आई, सुखा धावतील सगळे दुःखामागे आई, आई विन माया विश्वात नाही, आई विन माया विश्वात नाही. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, जो जोवी आपुल्या तानुल बाळा, गोड गाऊनी अंगाई बाळाला झोका देई, जगी मिळे सर्व काही मिळे न ती आई, मिळे न ती आई. जगामध्ये गेलेल्या वस्तू माणसाला पुन्हा पुन्हा मिळतात, पण एकदा की आई नावाचं पात्र माणसाच्या आयुष्यातून निघून गेलं की पुन्हा मिळू शकत नाही. परंतु लक्षात घ्या, कालाय तस्मै नमः, कालाच्या गतीप्रमाणे प्रत्येकाला चालावं लागत असतं. कारण आपण ज्या लोकात जन्माला आलेलो आहोत त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्या माणसांचा लोक. या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाला जायचं आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. या ठिकाणी कुणालाच या मृत्यू लोकामध्ये राहता आलेलं नाही. आपली तर गोष्ट सोडा, ज्या भगवंताने या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला त्या भगवंताला सुद्धा या पामर जीव किती. ज्या भगवंताने या मृत्यू लोकात अवतार घेतला त्या भगवंतालाही जावं लागलं. म्हणजे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या मृत्यू लोकातून जावं लागणार आहे. परंतु जात असताना प्रत्येक माणसाला काही कर्म सांगितलेले आहे. त्या कर्मांमध्ये पहिलं कर्म सांगितलेलं आहे, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांची अगोदर सेवा करा आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने तुम्ही पिंडदान विधी करा. कारण
आई वडिलांना संत महात्म्यांनी काय म्हटलेलं आहे की आई वडील हे आपली काशी आहे. माय बाप माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेरे न जावे काशी, तेरे न जावे दिवाळे, हुंदडीने काय रे पराक्रम उभे केले, उभे केले. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलांना तीर्थ म्हटलेलं आहे. इतकंच काय तर आज इतका वारकरी समाज त्या ठिकाणी पंढरपूरला ज्या पांडुरंगाच्या भेटीला जातोय, तो पांडुरंग सुद्धा विटेवर जो उभा केला, जो उभा राहिला, तो कुणामुळे राहिला? पुंडलिक रायांमुळे उभा राहिला. पण का तर माझ्या पुंडलिक रायांनी आई वडिलांची केलेली सेवा. म्हणून संत महात्मे सांगतात की तुम्ही अगोदर आई वडिलांची सेवा करा. माझे ज्ञानोबा राय तर सांगतात की सकळ तीर्थांचे दुरे जिये का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ कोण असेल तर आपले आई वडील आहेत, त्यांची आधी सेवा करा. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. आई वडील देवाचं रूप आहे. नवे नवे आपल्यासाठी ते देवच आहे. तुकोबरायांना असं का सांगावंसं वाटलं की अगोदर सेवा करा आणि मग पिंडदान करा? तुकोबरायांच्या लक्षात आलं होतं की जगामध्ये अशी लोक आहे की जिता नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. पिंडदान जिवंतपणे आईवडिलांची सेवा करत नाही आणि मेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने मोठमोठे पिंडदान विधी करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात की अगोदर सेवा करा आणि मग गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने तुम्ही पिंडदान विधी करा. विठ्ठल हा विधी करत असताना सर्वात शेवटचा विधी माणसाच्या जीवनातला सांगितलेला आहे की अंत्येष्टी संस्कार. या अंत्येष्टी संस्कारांमध्ये एक जो संस्कार सांगितला ज्याला आपण श्राद्ध कर्म म्हणतो. मग श्राद्ध म्हणजे काय तर पितरांच्या उद्देशाने विधीपूर्वक श्रद्धेने जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. मग हे श्राद्ध मुलाने का करायचं? आयुष्यभर मुलगा आईवडिलांची सेवा करतो का तर हे माझे आईवडील आहेत म्हणून. पण गेल्याच्या नंतर त्याने पिंडदान का करायचं? तर एखाद्या माणसाने आयुष्यभर जर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं तर तो मनुष्य ब्रह्मचर्याच्या बळावर मुक्त होऊ शकतो. पण सर्वांनीच जर ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं तर ही सृष्टी चालणार नाही. म्हणून मोठमोठ्या ऋषींनी जगत प्रवाहाच्या संचलनार्थ गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि संतती निर्माण केली. संतती निर्माण केल्यामुळे झालं काय तर दशमद्वाराने प्राणायाम करण्याची जी शक्ती असते ती शक्ती त्या माणसाची क्षीण झाली. आणि ही जी त्रुटी आहे ही त्रुटी त्या मुलामुळे त्या माणसामध्ये आलेली असते. म्हणून ही त्रुटी भरून काढण्याचं काम मुलाचं असतं. म्हणून मुलगा काय करत असतो तर जेव्हा 10 कर्म करतात म्हणजे अग्निडाग देतात तेव्हा तो मुलगा एक वेळूची काठी घेतो, 3 वेळा कपाळाला स्पर्श करतो आणि ती मोडून टाकतो. याचं कारण काय तर तो मुलगा आपल्या आप्तेष्टांसमोर प्रतिज्ञा करत असतो की माझ्या वडिलांनी जर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं असतं तर ब्रह्मचर्याच्या बळावर ते मुक्त झाले असते. पण
मला ही सुंदर सृष्टी बघायला मिळाली नसती. माझ्यामुळे माझ्या वडिलांमध्ये, माझ्या आईमध्ये त्रुटी निर्माण झालेली आहे, म्हणून ही त्रुटी भरून काढण्याचं काम मी करेन आणि पू नामक नरकातून तारणारा पुत्र हे नाव मी माझं सार्थक करेल. म्हणून श्राद्ध हे मुलाने करायचं असतं. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज एखाद्याला जर मुलगा नसेल तर त्याचं श्राद्ध त्याच्या मुलीने केलं तरी चालतं, आणि मुलगी नसेल तर त्याच्या भावानी केलं तरी चालतं, आणि भाऊ नसतील तर काही माणसांना सवय असते, अनेक प्रश्न विचारत असतात. महाराज असं नसेल तर काय करायचं, तसं नसेल तर काय करायचं. त्याला कुणीच नसेल, तो ज्या गावात जन्माला आला त्या गावकऱ्यांनी त्याचं श्राद्ध केलं तरी चालतं, पण श्राद्ध करणं गरजेचं आहे. इतकंच काय तर त्या माणसाच्या सुनेने श्राद्ध केलं तरी चालतं. आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहीत असेल की दशरथ राजांचं श्राद्ध कुणी केलं होतं? सीतामाईनं केलं होतं. जेव्हा पितृगयेवर प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध करायचं ठरवलं आणि श्राद्ध कर्म करायचं म्हटलं की मग सगळी सामुग्री असावी लागते. त्या श्राद्धाच्या दिवशी ज्ञानदान व्हावं लागतं, अन्नदान व्हावं लागतं, पिंडदान व्हावं लागतं. आता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी श्राद्ध कर्म करण्यासाठी आलेले आहे. ब्राह्मण काकांना बोलवलं. ब्राह्मण काकांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, श्राद्धासाठी सामुग्री घेऊन या. आता जंगलामध्ये काय सामुग्री असणार? ब्राह्मण काकांनी सांगितलं चांगल्या प्रतीचे फळं घेऊन या. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया जेव्हा सामुग्री आणण्यासाठी गेले, बराच वेळ झाला. म्हणजे श्राद्धाची जी वेळ असते तो माध्यान्ह काल असतो. दुपारची वेळ झाली तरी प्रभू रामचंद्र आलेले नाही. आणि झालं काय तर त्या पितृगयेमध्ये फाल्गू नदीतून एक हात बाहेर आला पिंड घेण्यासाठी. तो हात दुसरा तिसरा कुणाचाच नसून प्रत्यक्षात दशरथ राजांचा तो हात होता. आणि दशरथ राजांनी सांगितलं मला पिंडदान हवंय, पिंड पाहिजे. सीतामातेनं सांगितलं की मी काय करू, या ठिकाणी कुठलीच सामुग्री तुम्हाला दान देण्यासाठी काहीच नाही, मी काय करू. तेव्हा आकाशवाणी झाली. दशरथ राजांनी सांगितलं की सीते तू चिखलाचे पिंड दान कर. असं म्हणतात की सीतामातेनं त्या ठिकाणी चिखलाचे पिंड बनवले आणि ते पिंड हातावर दान दिले. आणि हातावर दान दिल्याबरोबर जसं पितरांना आपण पिंडदान केल्याच्या नंतर काय होतं, आपले पितर तृप्त होतात आणि आपल्या कुळाला आशीर्वाद देत असतात. तुकोबाराय सुद्धा आपल्याला सांगतात कल्याण इच्छिती तया कोणा कल्याण इच्छिती तया कोणा कल्याण इच्छिती तया कोणा कल्याण इच्छिती. तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती कल्याण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. पितर आपल्याला आशीर्वाद देत असतात. सीतामाईला त्या ठिकाणी पितरांनी आशीर्वाद दिला आणि तो हात पुन्हा फाल्गू नदीमध्ये निघून गेलेला आहे. आणि मग अगदी थोड्या वेळानं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर सीतामातेनं प्रभू रामचंद्रांना सांगितलं की प्रभूजी मी या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे, कारण पिंडदानाची वेळ झालेली होती म्हणून या ठिकाणी मी चिखलाचे पिंड अर्पण केले. कारण आकाशवाणी झालेली होती की तू चिखलाचे पिंड अर्पण कर. मी पिंडदान या ठिकाणी केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना विश्वास बसला नाही आणि
सीतामातेनं सांगितलं, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर एक काम करा, या ठिकाणी जे ब्राह्मण काका आहे त्यांना तुम्ही विचारा की मी पिंडदान केलेलं आहे की नाही. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा ब्राह्मण काकांना विचारलं की सीतेनं पिंडदान केलेलं आहे की नाही, ब्राह्मणाने विचार केला, आता जर मी खरं सांगितलं की पिंडदान केलेलं आहे तर जी आणलेली सामुग्री आहे ती मला मिळणार नाही. ब्राह्मण काकांना जेव्हा विचारलं प्रभू रामचंद्रांनी सीतेने पिंडदान केलं का, ब्राह्मण काकांनी सांगितलं नाही, सीता मातेनं पिंडदान केलं नाही. सीता मातेला एवढा राग आला, सीता मातेनं त्या ब्राह्मणाला श्राप दिला की मी तुम्हाला श्राप देते की तुमचं कधी समाधान होणार नाही. म्हणून बघा, किती द्या तरी समाधान नाही. त्या ठिकाणी एक गाय होती, ज्या गायीला पिंडदान केलेलं होतं. सीता मातेनं सांगितलं, तुम्ही या गायीला विचारा मी पिंडदान केलेलं आहे की नाही. प्रभू रामचंद्रांनी त्या गायीला विचारलं, हे गोमाता, सीतेनं पिंडदान केलेलं आहे की नाही. त्या गायीनेही विचार केला, मी जर हा म्हटले पिंडदान केलेलं आहे असं जर म्हटले, खरं जर बोलले तर मलाही पिंड मिळणार नाही. ती गाय सुद्धा खोटं बोलली की सीतेनं पिंडदान केलेलं नाही. सीता मातेनं त्या गायीला सुद्धा श्राप दिला की ज्या मुखाने तू खोटं बोलली ना, त्या मुखाने तू नको ती घाण खात जाशील आणि फक्त तुझी शेपटीच्या बाजूने तू पवित्र राहशील. म्हणून गायीचं दर्शन घेत असताना शेपटीच्या बाजूने दर्शन घेतलं पाहिजे, कारण ती शेपटीच्या बाजूने पवित्र आहे. त्यानंतर पुढे एक तुलसी मैयेचं रोप होतं. त्या तुलसीला सीता मातेनं सांगितलं की तुम्ही या तुलसी मैयेला विचारा की मी पिंडदान केलेलं आहे की नाही. तुळशीला जेव्हा विचारलं की सीतेने पिंडदान केलेलं आहे की नाही, तेव्हा तुळस सुद्धा खोटं बोलली. तिने सांगितलं की सीतेने पिंडदान केलेलं नाही. सीता मातेनं त्या तुळशीला सुद्धा श्राप दिला की या पंचक्रोशीमध्ये तुझी लागण होणार नाही. म्हणून आजही पितृगयेला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी तुळशीचं रोप त्या पंचक्रोशीत आपल्याला उगलेलं दिसत नाही. पुढे गेल्याच्या नंतर ज्या फाल्गुन नदीतून हात आलेला होता, सीता मातेनं सांगितलं, या गंगेला विचारा की मी इथे पिंडदान केलेलं आहे की नाही. गंगामाईने सुद्धा विचार केला की आपण जर खरं बोललो तर आपल्याला पुन्हा पिंड मिळणार नाही. गंगामाई सुद्धा त्या ठिकाणी खोटं बोलली, सांगितलं सीतेनं पिंडदान केलेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, सीता मातेनं त्या गंगेला श्राप दिला की तुझं पाणी त्या ठिकाणी गुप्त होईल, वाहणार नाही, तुझ्या पाण्यामध्ये किडे पडतील. म्हणून आपण आजही जर त्या ठिकाणी गेलो तर स्नानासाठी तिथे पाणी आपल्याला दिसत नाही. आतमध्ये जाऊन ती वाळू उकरावी लागते, तेव्हा तिथे आपल्याला पाणी मिळतं. आणि ते पाणी जर उघडं ठेवलं तर त्या पाण्यामध्ये किडे होतात. आपलं स्नान झाल्याच्या नंतर पुन्हा ते वाळू त्यात टाकावी लागते. त्यानंतर पुढे वटवृक्ष होता, म्हणजे वडाचं झाड. सीतामाईनं सांगितलं, तुम्ही या वटवृक्षाला विचारा मी पिंडदान केलेलं आहे की नाही. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या वटवृक्षाला विचारलं, फक्त तो वटवृक्ष खरं बोलला. त्याने सांगितलं, हो मी बघितलेलं आहे की सीता मातेनं पिंडदान केलेलं आहे. आणि मग सीता मातेनं त्या वटवृक्षाला आशीर्वाद दिला की तुला भरपूर आयुष्य मिळेल आणि अनेक सुवासिनी मिळून तुझी पूजा करत जातील. म्हणून सगळ्या वृक्षांमध्ये, सगळ्या झाडांमध्ये सर्वात जास्त आयुष्य जर कुणाला असेल तर ते वडाच्या झाडाला आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की पिंडदान हे सुनेने केलं तरी चालतं. विठ्ठल श्राद्ध करत असताना आणखी एक सून अशी होती की जिने आपल्या सासऱ्याचं पिंडदान केलेलं होतं, श्राद्ध कर्म केलेलं होतं. नवे नवे स्वतः भगवान परमात्मा त्यांचं श्राद्ध कर्म करण्यासाठी आलेले होते.
तुकोबारायांच्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले होते. म्हणून लक्षात घ्या, श्राद्ध कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर आपल्या पितरांचं श्राद्ध कर्म केलं नाही तर ते पितर पिशाच्च योनीला प्राप्त होत असतात आणि आपल्या आप्तेष्टांचं रक्त पित असतात. म्हणून जेव्हा घरामध्ये घडू नये त्या घटना जेव्हा घडतात तेव्हा समजायचं की या घराला पितृदोष लागलेला आहे आणि तो पितृदोष जाण्याकरता आपल्या पितरांच्या नावाने आपण श्राद्ध कर्म केलं पाहिजे. विठ्ठल 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 तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही या मृत्यूलोकात आला ना, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा होणार आहे, पण तुम्ही या मृत्यूलोकात आलात ना, आता तुम्ही असं कर्म करा. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा तुम्ही हसत होता, रडत होतात. लहान मूल जन्माला आल्याच्या नंतर ते रडत असतं आणि आपल्याला इतका आनंद होतो की आपण पेढे वाटत असतो, आपण हसत असतो. कबीर महाराज म्हणतात की जगमेज बाया तू, जग हसा तुम रोय. तू रडत होता, जग हसत होतं. आता तू या मृत्यूलोकात आला ना, असं कर्म कर, असं कर्म कर की जेव्हा तू हा मृत्यूलोक सोडून जाशील ना, तेव्हा सगळ्या जगाने तुझ्या करता रडावं आणि तू हसत हसत या जगाचा निरोप घ्यावा. असं कर्म तू कर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे आपल्याला सांगतात की बाबांनो, तुम्ही चांगलं कर्म करा. बऱ्याच संतांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं कर्म करा, कारण जसं आपण कर्म करतो तसं फळ आपल्याला भोगायला मिळत असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले 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 मेले ऐसे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले ऐसे किती, उपजले उपजले मेले केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म आपण करतो तसं फळ आपल्याला भोगावं लागत असतं. आपली तर गोष्ट सोडा, पण सगळ्यांना माहीत असेल की जेव्हा महाभारतामध्ये परीक्षिती राजाला जेव्हा गादीवर बसवलं आणि पांडव स्वर्गारोहणासाठी बद्रीनाथाहून जेव्हा निघाले, जात असताना एक महिनाभराचा उपवास त्यांना घडलेला होता आणि काही अंतरावर गेल्याच्या नंतर पांडवांचा सर्वात लहान भाऊ कोण? सर्वात लहान कोण होता पांडवांमध्ये? सहदेव. सहदेव हा सहदेव जेव्हा खाली पडला, सहदेव पडल्याच्या नंतर आवाज झाला म्हणून भीमाने मागे वळून बघितलं. लक्षात आलं की आपला लहान भाऊ सहदेव खाली पडलेला आहे, त्याचा प्राण जात आहे. तितक्यात भीमाने धर्मराजांना सांगितलं, म्हटले दादा, आपला सर्वात लहान भाऊ, तुमचा आवडीचा भाऊ खाली पडलेला आहे, त्याचे प्राण चाललेले आहे, काहीतरी करा आणि आपल्या बरोबर त्याला स्वर्गात घेऊन चला. तुमचं पुण्य, अर्ध पुण्य त्याला द्या, पण आपल्या बरोबर घेऊन चला. धर्मराजाने भीमाला सांगितलं, म्हटले भीमा, या ठिकाणी कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळावत जाईल लया. या ठिकाणी जेव्हा माणसाचा अंतकाळ येतो ना, त्यावेळी एक लक्षात असू दे भीमा, भाऊ वाटेकरी असतो, पण कुठे? फक्त संपत्तीमध्ये तो वाटा घेऊ शकतो, पण पुण्याचा वाटा कुणीच कुणाला देत नाही किंवा कुणीच कुणाच्या पुण्याचा वाटा घेऊ शकत नाही. माझी इच्छा असेल की माझ्या भावाला मी अर्ध पुण्य द्यावं, तरी ते देता येणार नाही. भीमदादाने धर्मराजांना विचारलं की दादा, सहदेव का पडला? असं काय त्याच्याकडून घडलं की तो स्वर्गाला येऊ शकत नाही? तेव्हा धर्मराजाने भीमाला सांगितलं, म्हटले भीमा, हा जो सहदेव होता ना,
याला स्वतःच्या सौंदर्याचा गर्व झालेला होता. असं म्हणतात की महाभारतामध्ये सगळ्यात सुंदर कोण होता तर सहदेव होता. भगवान कृष्णांपेक्षाही 1000 पटीने तो सुंदर होता. इतका सुंदर होता की त्याने जर पाय टाकला तर त्याच्या पायाखाली जर एखादा खडा आला तर त्या पायातून वरून तो खडा दिसत असायचा. इतकं स्फटिकासारखं शरीर सहदेवाचं होतं आणि इतका सुंदर होता आणि त्या सौंदर्याचा गर्व त्याला झालेला होता. म्हणून त्याला खाली पडावं लागलं. म्हणून माणसाने कधीच गर्व करू नये. विठ्ठल काही अंतरावर गेल्याच्या नंतर नकुल पडला. नकुल पडल्याच्या नंतर पुन्हा भीमदादाने बघितलं आणि धर्मराजांना विचारलं की दादा, अहो नकुलही पडला, नकुल का पडला? धर्मराजाने सांगितलं, म्हटले भीमा, दुर्योधनाने जे केलं ते जर त्याने केलं नसतं तर ते या नकुलाने केलं असतं. दुर्योधनाने काय केलं होतं? आपल्या भावांसोबत युद्ध केलं होतं आणि ते जर दुर्योधनाने केलं नसतं ना, या नकुलाने केलं असतं. म्हणजे दादा, हा जो नकुल आहे ना, याच्या मनामध्ये आयुष्यभर सौती मत्सर होता. आम्ही दोघं माद्रीचे आहोत, आम्हाला आई नाही आणि आम्हाला बापही नाही. आयुष्यभर हा मनामध्ये कुडत कुडत जगत होता. म्हणून याच्या मनामध्ये मत्सर निर्माण झालेला होता. म्हणून याला पडावं लागलं. म्हणून माणसाने कधीच कुणाचाच मत्सर करू नये. बऱ्याच माणसांना सवय असते, कुणाचाही ते मत्सर करत असतात. आयुष्यात कधीच कुणाचा मत्सर करायचा नसतो. इतके मोठे पांडव नकुल, त्यांना सुद्धा पडावं लागलं. काही अंतरावर गेल्याच्या नंतर पुन्हा द्रौपदी खाली पडली. द्रौपदी पडल्याच्या नंतर मग भीमदादाने धर्मराजांना विचारलं, हो दादा, आता तर द्रौपदी पडली, काय झालं? तेव्हा धर्मराजाने सांगितलं, भीमा, ही द्रौपदी जी होती ना, द्रौपदीमध्ये भेद होता. कुठला भेद होता? तर या 5 पांडवांपैकी द्रौपदीचं सगळ्यात जास्त प्रेम हे अर्जुनावर होतं. हा भेद द्रौपदीमध्ये होता. म्हणून द्रौपदीला पडावं लागलं. आणि मग पुढे काही अंतरावर गेल्याच्या नंतर अर्जुन पडला. अर्जुन पडल्याच्या नंतर भीमदादांनी विचारलं, दादा, अहो आपला भाऊ अर्जुन तोही पडलाय, तो का पडला? असा प्रश्न जेव्हा भीमदादांनी केला तेव्हा धर्मराजाने सांगितलं की भीमा, अर्जुन जो होता ना, त्या अर्जुनाला आपल्या विद्येचा गर्व झालेला होता. म्हणून विद्येचा गर्व कधीच झाला नाही पाहिजे. कधी कधी आपल्याला थोडंसं येतं, पण आपण असं दाखवतो की माझ्यासारखं फक्त मलाच येतं, तुझ्यासारखं फक्त तुलाच येतं. कधीच विद्येचा गर्व करायचा नसतो. अर्जुनाने विद्येचा गर्व केला. वास्तविक जर बघितलं तर अर्जुन हे पांडव जे भाऊ होते, एकमेकामध्ये इतकं प्रेम होतं त्यांचं की जेव्हा स्वतःला विकलं, मोठ्या भावाने अर्जुनाला विकलं म्हणजे द्यूत खेळामध्ये जेव्हा अर्जुनाला पणाला लावलं, तरीही अर्जुन भावाला काहीच बोलला नाही. इतकंच काय, स्वतःची बायको सुद्धा पणाला लावली, द्रौपदी पणाला लावली, तरीही अर्जुन काही बोलला नाही. पण ज्यावेळी 4ही पांडवांना कर्णाने आपल्या जवळ घेतलं होतं आणि त्यांची कत्तल करणार, कर्णाने त्या चौघांनाही सोडून दिलं. पण सोडत असताना धर्मराजाने जेव्हा अर्जुनाकडे बघितलं, धर्मराजाला वाटलं होतं की अर्जुन आपल्याला वाचवेन. अर्जुनाकडे बघितलं, पण अर्जुनाची विद्या त्या ठिकाणी कामाला आली नाही. म्हणून धर्मराजा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुझ्या विद्येचा धिक्कार असो. आणि असं जेव्हा धर्मराजा बोलले ना, अर्जुनाला इतका राग आला. म्हणजे स्वतःला विकलं तेव्हा राग आला नाही, पण विद्येचा इतका गर्व होता की विद्येचा धिक्कार असं म्हटल्याबरोबर अर्जुन धर्मराजावर धावून गेले. तेव्हा भगवंताने त्यांना धरलं, थांबा अर्जुना थांब,
पण न कळत अर्जुनाच्या मुखातून मोठ्या भावाला एक शिवी निघाली. मोठ्या भावाला शिवी दिली आणि त्या शिवीचा खूप मोठा दोष घडला आणि त्या दोषामुळे अर्जुनाला या ठिकाणी पडावं लागलं. म्हणून कधीच आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांना शिवी देऊ नये. वरिष्ठ नव्हे, कुणालाच आयुष्यात कधी शिवी देऊ नये. विद्येचा गर्व करू नये. अर्जुनाला विद्येचा गर्व झाला म्हणून अर्जुनाला खाली पडावं लागलं. आणि जेव्हा स्वर्गाच्या दारामध्ये भीम आणि धर्मराजा पोहोचले, स्वर्गाच्या दारामध्ये गेल्याबरोबर भीमदादा दारामध्ये पडले. भीमदादा पडल्याबरोबर भीमदादाने आपल्या मोठ्या भावाला धर्मराजांना सांगितलं, दादा मी सुद्धा पडले, तुम्ही स्वर्गात जा, पण जाता जाता फक्त मला सांगा की मी का पडलो. तेव्हा धर्मराजाने भीमाला सांगितलं, म्हटले भीमा तू का पडला सांगू. तुला तुझ्या ताकदीचा गर्व होता. कारण भीमामध्ये 9,000 हत्तींचं बळ एकट्या भीमदादामध्ये होतं आणि त्या ताकदीचा तुला इतका गर्व होता. भीमदादा मनामध्ये म्हणत असायचे की अरे हे जे सगळे कौरव आहे ना, हे कौरव एकट्या भीमाने मारलेले आहे आणि मी जर एकट्याने सगळे मारले आणि गादीवर कोण बसणार, धर्मराजा बसणार. हे तुमच्या मनामध्ये चालू होतं आणि तुमच्या ताकदीचा गर्व तुम्हाला झाला म्हणून भीमाला त्या ठिकाणी पडावं लागलं. आणि मग धर्मराजा जेव्हा स्वर्गात गेले, स्वर्गात गेल्याच्या नंतर सुंदर असं स्वागत स्वर्गामध्ये त्यांचं झालेलं आहे. ढोल ताशे वाजत होते आणि स्वर्गामधून त्या ठिकाणी नरकाच्या दिशेने जेव्हा नरक बघत बघत धर्मराजा चाललेले आहे आणि नरकामध्ये जे जीव होते, असं म्हणतात की पंढरीला वारीला का जायचं. पंढरीला वारीला याच्यासाठी जायचं की त्या ठिकाणी साधू संतांच्या भेटी आपल्याला होतात. आणि साधू संतांच्या भेटी जेव्हा आपल्याला होतात, संत महात्मे सांगतात की एखादे संत जर रस्त्याने चाललेले असतील, त्यांच्या शरीराला जी हवा स्पर्श करते, जो वारा स्पर्श करतो, तो वारा जरी आपल्याला लागला तरी आपल्याला सुख प्राप्त होत असतं. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी पंढरीला जावं. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, तो पांडुरंग परमात्मा आपली वाट बघत उभा असतो. म्हणून आपण सर्वांनी जायचंय. कारण का, तर त्या ठिकाणीच खरं सुख आपल्याला मिळत असतं. आणि धर्मराजा जेव्हा चालले, नरकामध्ये जे जीव होते, नरकामध्ये अत्यंत दुःख असतं, खूप दुःख त्या नरकामध्ये, पण त्या नरकामध्ये सुद्धा त्या जीवांना सुख मिळू लागलं. त्या जीवांनी विचार केला की अरे असा कोण महात्मा चाललेला आहे की ज्याच्या फक्त हवाच्या स्पर्शाने सुद्धा आपल्याला सुख मिळतंय. म्हणून ते जीव वर येऊन बघू लागले की समोर कोण आहे. त्या नरकामध्ये दुर्योधन सुद्धा होता. या दुर्योधनाने सुद्धा विचार केला, कोण असा महात्मा चाललाय की आपल्याला या नरकामध्ये सुद्धा सुख मिळू राहिले. आणि मग जेव्हा दुर्योधन त्या नरकाच्या वर आला, तो ज्या नरकामध्ये होता तो कुंभीपाक नावाचा नरक होता. आणि वर आल्याच्या नंतर त्याने बघितलं की समोर आपला वैरी आहे, आपला भाऊ आहे, धर्मराज आहे. आणि वर बघितल्याच्या नंतर धर्मराजांनी सुद्धा दुर्योधनाला बघितलं. दुर्योधनाला बघितल्याच्या नंतर धर्मराजांना असं वाटलं की अरे आपला भाऊ नरकामध्ये आहे, याला आपण नरकातून काढलं पाहिजे. म्हणून दुर्योधनाने त्या नरकामध्ये बुडी दिली. पण धर्मराजाने जेव्हा त्या नरकामध्ये दुर्योधनाला काढण्यासाठी हात घातला, हात घातल्याबरोबर झालं काय, तर धर्मराजांच्या डाव्या हाताचा अंगठा त्या नरकामध्ये गळून पडला. तेव्हा धर्मराजाने सुद्धा प्रश्न केला की माझ्याकडून असं काय पाप झालं की नरकाचा मला स्पर्श झाला, इतकंच काय, तर माझा अंगठा गळून पडला, असं काय पाप मी केलं. तेव्हा धर्मराजाला सुद्धा सांगितलं की दादा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच खोटं बोललेले नव्हतात, पण एक खोटं तुम्ही तुमच्या आयुष्यात बोललात. कोणतं खोटं? नरोबा कुंजरवा, मेलेला हा हत्ती आहे की मनुष्य आहे हे मला माहिती नाही.
खोटही बोलले, पण कुणाच्या सांगण्यावरून बोलले? भगवंताच्या सांगण्यावरून तुम्ही बोललेले आहे. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. भगवंताने तुम्हाला खोटं बोलायला लावलं आणि तुम्ही खोटं बोलले आणि त्या कर्मामुळे तुम्हाला तुमचा एक अंगठा गमवावा लागला. म्हणून जसं आपण कर्म करतो तसं फळ आपल्याला भोगावं लागतं. विठ्ठल म्हणून तुकोबाराय तुम्हाला सांगू लागले की बाबांनो, तुम्ही या मृत्यू लोकात आला ना, तुम्ही असं कर्म करा की गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी तुमच्या करता रडावं आणि तुम्ही हसत हसत या जगाचा निरोप घ्यावा. जो अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे, तुकोबाराय श्री भूमिकेमध्ये प्रविष्ट होतात आणि आपल्याला आलेला अनुभव तुकोबाराय व्यक्त करतात. स्त्रीला सगळ्यांनी आबला म्हटलेला आहे. आबला म्हणजे बलविरहित. स्त्रियांमध्ये बल नाही असं म्हणतात, पण शारीरिक बल जरी स्त्रियांकडे कमी असेल पण मानसिक बल हे जास्त आहे. कारण भक्ती कशी करावी याकरता नारदांना फक्त एकच सूत्र आठवलं, यथाव्रज गोपिकाम. गोपींनी जशी भक्ती केली तशी भक्ती करावी. म्हणून स्त्री जीवनात प्रविष्ट होऊन मिळालेला अनुभव तुकोबाराय व्यक्त करतात. म्हणून हा जो अभंग आपण घेतलेला आहे, या अभंगाला, हा अभंग वीराणी प्रकरणातील आहे. वास्तविक त्याला मूळ शब्द आहे वीरराणी, पण त्याचा अपभ्रंश झाला वीराणी. जसं एखादा संधियुक्त शब्द जर आला आपल्याला, तर जर तो उच्चारता आला नाही तर आपण त्याचा अपभ्रंश करत असतो. जसं मूळ शब्द आहे ब्राह्मण, आपण काय म्हणतो? बामन. संस्कृतमध्ये रविवारला मूळ शब्द आहे आदित्यवार, आपण काय म्हणतो? आदित्यवार. मूळ शब्द आहे बृहस्पतिवार, आपण म्हणतो बस्तरवार. मूळ शब्द आहे कुंभकार, आपण केला कुंभार. आपली दक्षिण वाहिनी जी गंगा आहे तिचं मूळ नाव आहे गोमदहारी, तिची केली आपण गोदावरी. तसं हे जे प्रकरण आहे, मूळ शब्द आहे वीरराणी, पण त्याचा अपभ्रंश केला वीराणी. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण मरणाच्या पलीकडे जावं. कुणाला वाटतं का आपल्याला मरण यावं? इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं का ताई मला आत्ता मरण आलं तरी चालेल, असं कुणी आहे का? माझे ज्ञानोबाराय तर सांगतात की आगा मरहा बोलून सहाती. मर म्हटलं तरी माणसाला राग येत असतो, पण मरण हे प्रत्येकाच्या पाचवीवरती पुंजलेलं आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं हे होणारच आहे. जो जन्माला आला तो प्रत्येक जण जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजले मरण सवेचिते, उपजले मरण सवेचिते, उपजले मरते सवेचिते, उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजले मरते सवेचिते, उपजले मरते सवेचिते, उपजले मरते सवेचिते, हो सवेचिते. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा जाणार आहे. मरणाच्या क्षणी आयुष्यभर आपण कष्ट करत असतो. आयुष्यभर कशासाठी कष्ट करत असतो? धन आणि मान. धनासाठी आणि मानासाठी आयुष्यभर माणसं कष्ट करतात, पण मरणाच्या क्षणी धनही आपल्या बरोबर येत नाही, कुठलाच मान सुद्धा आपल्या बरोबर येत नाही. इतकंच काय, गेल्याबरोबर लोक म्हणतात याला लवकर बाहेर काढा. झाली झाली वेळ, झाली आता वेळ म्हणता काढा बाहेर, झाली आता वेळ म्हणते काढा बाहेर, झाली आता वेळ म्हणता काढा बाहेर. काढा बाहेर, झाली आता वेळ म्हणते
काढा बाहेर. आता याची वेळ या ठिकाणी झाली, संपली. आता याला बाहेर काढा. मरणाच्या क्षणी आपल्या बरोबर कुणीच येत नसतं. जे कर्म आपण करत असतो ते कर्म आपल्या सोबत येत असतं. म्हणून चांगलं कर्म करा. तुकोबाराय सांगतात की आम्ही काय केलं, जन्माला आल्याच्या नंतर आम्ही काय केलं. भगवंताचं इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं, इतकी साधना केली आणि त्या साधनेचं फळ काय प्राप्त झालं. अभंगाच्या प्रथम सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी, सांडी मांडी मागे गेल्या क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, आम्ही क्षणभर सहन केलं आणि सहन केल्याच्या नंतर आम्हाला काय प्राप्त झालं तर साधिले अवीट निज सुख. निज सुख आम्हाला प्राप्त झालं. या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की तुकोबाराय म्हणतात क्षणभर आम्ही सहन केलं आणि निज सुख, निज सुख म्हणजे भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला क्षणभरामध्ये. पण संत महात्म्यांनी सांगतात की आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं तेव्हा भगवंताची प्राप्ती आम्हाला झाली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले. म्हणजे आम्ही जन्मोजन्मी केलं तेव्हा आम्हाला भगवंताची कृपा झाली. आणि इथे तर तुकोबाराय म्हणतात की क्षणभर, क्षणामध्ये आम्हाला प्राप्त झालं. मग हे गणित कसं आहे तर बघा, गणित सुद्धा कधी कधी चुकत असतं. भगवान परमात्म्याने रास क्रीडा करत असताना ब्रह्मदेवाने गोपिकांची जी रात्र होती 6 महिन्याची एक रात्र केली होती. रास क्रीडेच्या राती मी ब्रह्मा षडमास केली होती. 6 महिन्याची एक रात्र केली. तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा दिवस उगवला तेव्हा त्या गोपिका म्हणतात, त्या सूर्याला म्हणतात, का गौसे उगवला, तू इतक्या लवकर का उगवलास. म्हणजे गणित सुद्धा कधी कधी बदलल्या जातं. किंवा बघा, एका खोलीमध्ये रात्रभर 3 उंदीर आणि 1 बोका रात्रभर एका खोलीमध्ये कोंडून ठेवले तर सकाळी किती जीव बाहेर येतील. बसलेले सांगा, किती जीव बाहेर येतील. 3 + 1 बरोबर 3 + 1 बरोबर 4.
3 उंदीर आणि 1 बोका. लक्षात ठेवा, 3 उंदीर आणि 1 काय आहे? बोका. आणि किती जीव बाहेर येतील असा प्रश्न आहे. आता उत्तर बदलवलं तुम्ही. म्हणजे तो बोका त्या उंदरांना जिवंत ठेवील का? म्हणजे 3 अधिक 1 बरोबर उत्तर 4 पाहिजे, पण उत्तर काय आलं? 1. म्हणजे गणित बदललं की नाही? तसं तुकोबाराय सांगतात की बाबांनो, क्षणभर आम्ही सहन केलं. आणि कुठलीही गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर अगोदर सहन करावं लागतं. कुणीही असो, अगोदर सहन जर केलं तर त्याला सुख प्राप्त होत असतं. जेव्हा बकासूर नावाचा जो राक्षस होता, त्याला प्रत्येक गावातून गाडीभर अन्न जायचं. एक दिवस स्वतः भीमदादा गाडीभर अन्न घेऊन गेले आणि बाहेर गाडी लावली. आणि भीमदादाच मुळात इतके खादाड होते, त्यांना भरपूर खायला लागायचं. त्यांनी विचार केला, याला येईपर्यंत आपण खायला सुरुवात करू. भीमदादा त्या गाडीतलं अन्न खाऊ लागले. आणि अन्न खात असताना या बकासुराने बघितलं. आणि हा बकासूर त्या ठिकाणी आला. आणि आल्याच्या नंतर तो बकासूर भीमदादाला त्या ठिकाणी जोर जोरात मारू लागला. भीमदादा खात होते आणि तो पाठीत मारत होता. भीमदादाने त्याला सांगितलं की जोपर्यंत मी खातोय तोपर्यंत तुला काय मारायचं मारून घे, पण एकदा की माझं खाऊन झालं की मग तुला सांगतो. म्हणजे भीमदादांना सुद्धा खाण्यासाठी अगोदर काय करावं लागलं? सहन करावं लागलं, मार सहन करावा लागला. म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी अगोदर सहन करावं लागतं. तुकोबाराय सांगतात की आम्ही सहन केलं. आमच्या वर्तमान काळामध्ये आम्ही खूप काही सहन केलं आणि त्याचा परिणाम साधिले अविट नीज सुख. तुकोबाराय सांगतात की आमचा वर्तमान काळ असा गेला, पण आमचा भूतकाळ कसा होता सांगू? अभंगाच्या 2ऱ्या चरणात. सांडी मांडी माघे केला बरोबरी, सांडी मांडी माघे केला बरोबरी, सांडी मांडी मागे केला बरोबरी, सांडी मांडी मागे केला बरोबरी, सांडी मांडी माघे केला बरोबरी, सांडी मांडी माघे केला बरोबरी, सांडी मांडी मागे केला बरोबरी, सांडी मांडी मागे केला बरोबरी. सांडी मांडी माघे केला बरोबरी, सांडी मांडी माघे केला बरोबरी, अधिकाची पारी दुःखाची, अधिकाची पारी दुःखाची, दुःखाची, सांडी मांडी मागे केला बरोबरी, सांडी मांडी मागे केला बरोबरी. सांडी मांडी मागे केल्याबरोबरी अधिकची परे दुःखाची या. तुकोबाराय सांगतात की आमच्या भूतकाळामध्ये आम्ही अनेक जन्म टाकले. सांडी म्हणजे टाकणं आणि मांडी म्हणजे घेणं. सांडी मांडी मागे केल्याबरोबरी आम्ही अनेक जन्म टाकले आणि अनेक जन्म घेतले, पण सगळ्यांमध्ये आम्हाला दुःखच भोगावं लागलं.
आपली भारतीय संस्कृती ही पुनर्जन्म मानणारी संस्कृती आहे. एकदा प्रभू रामचंद्र भोजन करत होते आणि भोजन करत असताना सीतामाता वाढू लागल्या. वाढत असताना प्रभू रामचंद्र हसायला लागले आणि सीतामातेने विचार केला की यांना हसायला काय झालं. कारण विनाकारण जर कुणी हसलं तर मनामध्ये शंका येत असते की हे का हसले असते. या हसण्यावरून काही ठिकाणी जोरजोरात मारामाऱ्या सुद्धा होतात. हसणं एवढी सोपी गोष्ट नाही. सीतामातेनं विचारलं प्रभू रामचंद्रांना, माझं काही चुकलं का, तुम्ही का हसताय. प्रभू रामचंद्रांनी सीतामातेला सांगितलं, म्हटले सीते मी तुला हसत नाही, मग कुणाला हसताय, इथं तर कोणीच नाही, तुम्ही का हसताय मला सांगा. प्रभू रामचंद्र सीतामातेला म्हणतात, सीते तुला समोरून ती मुंगळ्यांची लाईन जाताना दिसते का. म्हटले हो दिसते ना, त्यात हसण्यासारखं काय आहे. त्या मुंगळ्यांमध्ये एक मुंगळा असा आहे की त्या मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलेला आहे, तुला दिसतो का. हो दिसतोय. मग त्यात हसण्यासारखं काय आहे. एका मुंगळ्याच्या पाठीवर जो दुसरा मुंगळा बसलेला आहे तो कोण आहे तुला माहित आहे का. तो जो मुंगळा आहे ना, त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय तो मागच्या जन्मातला इंद्र आहे आणि त्याला मागच्या जन्मात सवय होती ऐरावतावर म्हणजे हत्तीवर बसण्याची, आणि ती मागच्या जन्मातली सवयी त्याची या जन्मात सुद्धा गेली नाही. म्हणून बऱ्याच माणसांना काही सवयी असतात. आपण म्हणतो हे चांगल्या घरात जन्माला आलं तरी याला अशी सवय का, तर ही त्याची चूक नाही, त्याच्या मागच्या जन्मातल्या सवयी ह्या जन्मामध्ये येत असतात. विठ्ठल म्हणून आपली संस्कृती ही पुनर्जन्म मानणारी संस्कृती आहे. तुकोबाराय सांगतात की सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. आम्ही अनेक जन्म टाकले, अनेक जन्म घेतले, पण तुम्ही या मृत्यू लोकात आला ना, आता तुम्ही काय करा, आपली मुलं जी आहे त्या मुलांना तुम्ही संस्कारी करा. मुलांना जर तुम्ही संस्कार दिले तरच इथून पुढची पिढी, तुम्ही जर संस्कार दिले तरच तुमचं श्राद्ध होईल, तरच तुमचं पिंडदान होईल, अन्यथा होणार नाही. कारण अगोदरच श्राद्ध असेल, पिंडदान असेल, नवीन पिढी या श्राद्धाला आणि पिंडाला अंधश्रद्धा समजते. म्हणून आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. आज या ठिकाणी ही छोटी छोटी मुलं उभी आहे, असे संस्कार दिले पाहिजे. मला माहिती आहे हे मुलं जरी मोठे कीर्तनकार झाले नाही, मोठे गायक झाले नाही, मोठे वादक झाले नाही, पण ही जी मुलं आहे त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणी चतकूरभर भाकर आणि तांब्याभर पाणी नक्कीच देतील. असे संस्कार मुलांना तुम्ही दिले पाहिजे. एकदा असं घडलं, एक बॅलिस्टरचा मुलगा घोडागाडीत बसून चाललेले होते आणि बॅलिस्टरचा मुलगा म्हटल्याच्या नंतर अतिशय सुंदर असं रूप त्याचं, आणि रस्त्याने चाललेले असताना त्या मुलाला त्याच्या वडिलांनी विचारलं, जे बॅलिस्टर होते त्यांनी आपल्या मुलाला विचारलं की बाळ तुला मोठं झाल्याच्या नंतर काय व्हायचं आहे. आईवडिलांना इच्छा असते की आपल्या मुलानं, आपण जर असा कधी प्रश्न केला, आपण सुद्धा विचारत असतो की तुला मोठं झाल्याच्या नंतर काय व्हायचं आहे. आपण त्याला काय म्हणत असतो की बाळ मोठं झाल्याच्या नंतर मला सांभाळायचं हं, असं आपण सांगते. मुळात संस्कारच असे द्या की त्याला सांगायची गरजच पडली नाही पाहिजे. त्या बापाने विचारलं की बाळ तू मोठा झाल्याच्या नंतर तुला काय व्हायचं आहे. त्या मुलाने घोडागाडी चालवणारा बघितलेला होता. त्याने सांगितलं बाबा मला मोठं झाल्याच्या नंतर, बापाला वाटत होतं की हा असं म्हणेल की बाबा मी मोठं झाल्याच्या नंतर बॅलिस्टर होईल. आपल्याला वाटत असतं की मुलगा असं म्हणेल मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, मोठा अधिकारी होईल. पण त्या मुलाने सांगितलं, म्हटले बाबा मी मोठं झाल्याच्या नंतर घोडागाडी चालवणारा होईल. कोण म्हणतोय? बॅलिस्टरचा मुलगा म्हणतोय की मोठा झाल्याच्या नंतर मी घोडागाडी चालवणारा होईल. असं म्हटल्याच्या नंतर त्या बापाला इतका राग आला
त्या मुलाला इतकं मारलं. घरी आल्याच्या नंतर मुलगा रडत होता. आईनं विचारलं, काय झालं बाळा तुला रडायला? त्या बापाने सांगितलं की अगं, याला मी विचारलं की मोठा झाल्याच्या नंतर तुला काय व्हायचं? तर हा म्हणतो मला घोडागाडी चालवणारा व्हायचा आहे. पण संस्कार कसे असावे लक्षात घ्या. ती आई होती आणि संस्कार प्रथमतः आईपासून सुरू होत असतात. सगळ्यात पहिली गुरु ही आपली आई असते. त्या आईनं त्या मुलाला सांगितलं, बाळ तुला घोडागाडी चालवणारा व्हायचं आहे ना? हो, मला घोडागाडी चालवणाराच व्हायचं आहे. त्या आईनं त्या मुलाच्या हाताला धरलं आणि घराच्या बाहेर आणलं. त्या ठिकाणी एक भिंत होती आणि त्या भिंतीवर एक घोडागाडीचं चित्र काढलेलं होतं आणि त्या चित्रावर असं लिहिलेलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ते चित्र त्या आईनं त्या बाळाला दाखवलं आणि सांगितलं, बाळ तुला घोडागाडी चालवणारं व्हायचं आहे ना? ते जे चित्र होतं ते कुणाचं होतं? यदा यदा हि धर्मस्य म्हटल्याच्या नंतर ते भगवान कृष्ण आणि अर्जुन रथामध्ये बसलेले आहे आणि कृष्ण सारथी आहे. आईनं सांगितलं, बाळ तुला जर घोडागाडी चालवणारा व्हायचं असेल ना, तर या चित्रामध्ये जो घोडागाडी चालवतोय ना तो तू हो. विठ्ठल विठ्ठल आणि त्या मुलाने ते स्मरणात ठेवलं आणि तो घोडागाडी चालवणारा भगवान कृष्ण होता. आणि ज्या मुलाला आईनं सांगितलं की तू घोडागाडी चालवणारा जर व्हायचं असेल तर तसा हो, तो जो मुलगा होता तो होता स्वामी विवेकानंद. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मुलांना घडवणं हे आईच्या हातामध्ये असतं. तुकोबाराय सांगतात की आम्ही अनेक जन्म घेतले आणि अनेक जन्म टाकले, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी आणि अधिकची परी दुःखाची या. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, तुकोबाराय आपल्याला या अभंगातून सांगताय की मी नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यामुळं झालं काय की मला अवीट असणारा भगवान परमात्मा प्राप्त झाला.
सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलेली आहे की तुकोबाराय सांगतात की मी नामचिंतन केलं आणि भगवान परमात्मा प्राप्त झाला, तरी तुम्ही भजन केलं नाही, भगवंताचं नाम घेतलं नाही. अगदी 2 मिनिटं या ठिकाणी मी पुढे भजन म्हणते, बसलेल्यांनी सर्वांनी माझ्या मागे भजन करायचं आहे. कारण आज ज्या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आहे, कैलासवासी सुमनबाई केशव बोडके, या मातोश्रींकरता आपण या ठिकाणी जितकं काही नामचिंतन तुम्ही करणार आहात, ते नामचिंतन त्या मातोश्रींना आज पोहोचणार आहे. तुमच्याकडून जे उपकार त्यांचे तुमच्यावरती झालेले आहे, कारण आपण तिळांजली का देत असतो? प्रत्येक मनुष्य उपकारामध्ये असतो. कधी तुम्ही त्यांच्या घरी गेला असाल, त्यांच्याकडनं कधी चहा पिला असाल, त्यांच्या घरी 2 घास खाल्ले असतील, प्रत्येकाचे आपल्यावरती उपकार होत असतात. आणि उपकार कधीच कुणाचे ठेवायचे नसतात, कारण उपकार ठेवल्याच्या नंतर सुद्धा माणसाला नरकात जावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, त्या उपकारातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर आज तो जीवात्मा या ठिकाणी आलेला असतो आणि आपण जे काही पुण्य त्याला अर्पण करणार असतो, ते पुण्य घेऊन तो पुन्हा ऊर्ध्वगतीला जाणार असतो. आणि आपण जर ते पुण्य त्याला अर्पण केलं तर आपल्याला सुद्धा तो जीव आशीर्वाद देत असतो. मग ते पुण्य कोणतं द्यायचं आहे? तर नामचिंतनाचं द्यायचं आहे. सर्वांनी वर हात करायचे आहे. या ठिकाणी सगळ्यांनी माझ्या मागे भजन, सगळं महिला मंडळांनी सुद्धा करा. तुमचा उमेदवार इथं उभा आहे, लाजू नका. निवृत्तीराया निवृत्तीराया सर्वांनी हात खाली करा. एवढा वेळ कुणाला आहे महाराज? तुम्ही नामचिंतन केलं हेच भरपूर झालं. तुकोबाराय सांगतात की सांडी मांडी मागे केल्याबरोबरी अधिकची परी दुःखाची या. आमचा भूतकाळ असा होता की आम्ही अनेक जन्म टाकले, अनेक जन्म घेतले, पण आम्ही या वर्तमान काळामध्ये तुकोबाराय सांगतात की इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं आणि त्याचा परिणाम आमचा भविष्यकाळ कसा असेल अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे जाण नाही आता, 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 तुका म्हणे जाण नाही आता. राहिला ताचिया पायी, राहिला ताचिया पायी, सांडी मांडी मागे केला बरोबरी, सांडी मांडी मागे केला बरोबरी.
दुःखाचिया 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 टाळ वाजवून विद्यार्थी वाजला जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले अधिकाचे पारी दुःखाचे अधिकाचे परी दुःखाच्या दुःखाचे अधिकाची परी दुःखाची सांडी माडी मागे केल्याबरोबर सांडी मागे मागे केल्याबरोबर तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची ये पायी. तुकोबाराय सांगतात की आता आमचा भविष्य काळ असा आहे की आता आम्हाला पुन्हा यावं आणि जावं लागणार नाही. या मृत्यू लोकात तुम्ही आलात ना, प्रत्येकाला असं वाटतं हा माझा तो माझा, पण अंतकाळाला कुणीच कुणाचं नसतं, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. मग अंत समयाला आपलं कोण असतं तर अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोबरा. अंतकाळीचा आपला सोयरा जर कोण असेल ना, तर आपला सोयरा फक्त माझा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे की त्या सोयऱ्याला भेटण्याकरता तुम्ही सगळ्यांनी जावं. आणि आपणही जर गेलो तर तुकोबाराय सांगतात की तुम्हाला सुद्धा पुन्हा यावं जावं लागणार नाही. कारण या मृत्यू लोकात येणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण जन्म घेणं आणि मृत्यू येणं अत्यंत अवघड आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही मृत्यू लोकात आला, तुम्ही काय करा तर आपलं कर्म करा. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला ना, त्यांची सेवा करा. आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने तुम्ही श्राद्ध कर्म करा, पिंडदान विधी करा. ज्याप्रमाणे
प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांकरता म्हणजे दशरथ राजांकरता पिंडदान विधी केलेला होता. सीता मातेनं आपल्या वडिलांकरता जनक राजांकरता पिंडदान विधी केलेला होता. त्याप्रमाणे आज या ठिकाणी कैलासवासी सुमनबाई केशव बोडके या मातोश्रींकरता त्यांच्या समस्त बोडके परिवाराने या ठिकाणी पिंडदान विधी केलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही मृत्यूलोकात आला, नामचिंतन करा आणि नामचिंतन केल्याच्या नंतर तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. असो झालेली सेवा मातोश्रींच्या चरणी अर्पण करून, साधू संतांच्या चरणी अर्पण करून, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुंदर अशी 7 कीर्तनामध्ये मला ज्यांनी केलेले आहे आमचे पितृतुल्य असणारे शिवाजी बाबा यांच्याही चरणी सेवा अर्पण करून, त्याचप्रमाणे महाराज कोकाटे महाराज आणि बाबा पंढरीनाथ बाबा, त्याचप्रमाणे सुंदर असा मृदंग वाजवणारे आमचे मयूर महाराज आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बालगोपाळ मंडळी विनेकरी आहेत आणि सुंदर अशी सिस्टीम आहे. उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोते आणि त्याचप्रमाणे आमचे ऋषिकेश महाराज आहे, उशिरा आले पण आले. सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोलिले पुढे वेडे वा पुढे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, चारिला ते कारण्या फुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. का म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया बंद करा, करा क्षमा